पद्धतीने तुम्ही हे स्वागत करताना इथे थांबलेत, केव्हापासून थांबलेत? आम्ही 4 तास झाले इथे थांबलेलो आहोत आणि आम्ही जंगी स्वागत करणार आहे, कारण की आम्हाला आरक्षण हवंच आहे यावेळेस. एकंदरीत जर आपण पाहिलं तर संपूर्ण 5वा दिवस आहे आज. या 5ही दिवसांमध्ये महिलांनी स्वागत करण्याचं एकंदरीत प्रमाण वाढलं, दादांकडे जाण्याचं प्रमाण वाढलं. लहान मुलंही खरं तर सकाळपासून येतात. दुसरी गोष्ट जर आपण यामध्ये जर पाहिली तर मनोजदारांना झोपण्याचाही वेळ मिळत नाहीये, कारण 7 वाजेपर्यंत ते खरं तर, आणि सकाळी लगेच 9 वाजता मोर्चा निघतोय. काय एक माता म्हणून काय असं सांग? मनोज दादा आमच्यासाठी जे करतायत त्याच्यासाठी आम्हाला खूप अभिमान आहे आणि ह्या सगळ्यामध्ये आम्हाला सरकारने ह्या सगळ्याची दक्षता घ्यायला हवी आहे असं आम्हाला तरी वाटतंय. आणि खरं तर महिला आहे. काय ताई, तुम्हाला काय वाटतं? आम्ही ना आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही आणि मनोज दादांच्या पाठीशी आम्ही सगळ्या महिला खंबीरपणे उभ्या आहोत आणि आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. काय एकंदरीत आपण आम्ही सकाळपासून थांबलेलो आहेत, 8 वाजल्यापासून इकडे थांबलेलो आहे आम्ही. अजून आम्ही जेवायला पण घरी गेलेलो नाहीये, म्हणून आम्हाला वाटतं की आरक्षण मिळायलाच पाहिजे. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत खरं तर या महिला या ठिकाणी जल्लोष करताना एकंदरीत पाहायला मिळतात. कॅमेरामन निखिल सह तुषार जरगर, पुढारी न्यूज, पुणे. तर जरांगे पाटील यांच्या स्वागताची ठिकठिकाणी तयारी झालेली आहे आणि त्यातल्याच काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आपण बघतोय. अनेक ठिकाणी खरं तर मराठा बांधव हे जरांगे पाटील यांचं स्वागत करण्याची वाट बघतायत. पण झालंय असं की इतक्या मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज या ठिकाणी जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी पुण्यामध्ये एकवटलेला आहे की जे जे नियोजित टप्पे होते त्या टप्प्यांपर्यंत पोहोचायला सुद्धा जरांगे पाटील यांना उशीर झालेला आहे.